नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपण बघणार आहोत. चांदेकरांसाठी डिझाईन्स कलाच बनवते ही गोष्ट खरं तर कलाला अद्वैतला सांगायचं असतं, कारण तिला असं वाटत असतं की दुसरं कोणापासून कळण्याआधी मीच जर ही गोष्ट अद्वैतला सांगितलं तर अद्वैतचा राग थोडासा कमी होईल. आणि त्यासाठी ती अद्वैतला कंटिन्यू कॉल करत असते, परंतु अद्वैत काय तिचा फोन घेत नसतो, कारण अद्वैत एक महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असतो. परंतु रोहिणीने मात्र त्याचवेळी सरोजला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात की त्या डिझाईन्स ज्या आहेत त्या कला खरे बनवतीये आणि श्रेया नावाचा वापर करून ती हे सगळं करतीये. चांदेकरांना ह्या गोष्टीची खबरही नाहीये, त्यामुळे सरोजला खूप राग येतो आणि सरोज आता ही सगळी गोष्ट अद्वैतला जाऊन सांगते. अद्वैतला ऑलरेडी कलावर डाऊट असतो. कला डिझाईन बनवते हे अद्वैतला कुठेतरी माहीत असतं, परंतु आता कन्फर्म झालं असतं ते सरोजच्या बोलण्याने. सरोज अद्वैतला म्हणत असते की ती एक नंबरची खोटारडी मुलगी आहे आणि अद्वैत तू सुद्धा तिला सामील आहे ना, आणि अद्वैत तू सुद्धा हिला सामील आहे ना, तिच्या या काळ्या कर्तुदींमध्ये तुझा सुद्धा हात आहे ना. तुझ्या बायकोला जॉबवर ठेवण्यासाठी तू घरच्यांसोबत खोटं बोललास ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आई, असं काहीच नाहीये. खरं तर खरे ही डिझाईन्स काढतीये हे मला माहीतच नव्हतं आणि तिने माझ्यापासून सुद्धा ही गोष्ट लपून ठेवली आहे. सरोजला खूप राग येतो आणि सरोज म्हणते की याचा अर्थ ही मुलगी सर्व चांदेकरांसोबत खोटं बोलली आहे. सरोजला आणि अद्वैतला दोघांनाही कलाचा राग आलेला असतो. अद्वैत जेव्हा सरोजला विचारतो की आपल्याकडे या गोष्टीचा पुरावा आहे का, तेव्हा सरोज म्हणते की हो, आपल्याकडे पुरावा आहे, ते म्हणजे तिने बनवलेले डिझाईन्स. दुसरी गोष्ट म्हणजे की सानिकाचा आणि तिचं कॉल रेकॉर्डिंग. अद्वैत आणि सरोज लगेचच कलाला एक्सपोज करण्यासाठी घरी निघतात. अद्वैत आता जोरजोराने हाका मारून कलाला बोलावून घेतो. अद्वैतचा तो आवाज ऐकून घरातले सर्वजण तिथे जमा झालेले असतात. कलाला म्हणत असतो की खरं तर इतके दिवस ना मला फक्त डाऊट होता की तू डिझाईन्स बनवतीये, परंतु आता मात्र मला ही गोष्ट कन्फर्म झाली आहे आणि आता मला हेही समजलंय की ती श्रेया म्हणजे तूच आहेस. कला आता घाबरलेली असते. अद्वैत कलाला म्हणत असतो की आणि माझ्याकडे या गोष्टीचे पुरावे देखील, हे आहे सानिकाचं आणि तुझं कॉल रेकॉर्डिंग, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आहे तू बनवलेले डिझाईन्स. अद्वैत आता कलाला सानिकाचं आणि तिचं रेकॉर्डिंग ऐकतो. घरातल्या सर्वांनी ते ऐकलेलं असतं. अद्वैत आबांना म्हणत असतो की आबा, ही कला खरे आपल्या चांदेकरांसाठी डिझाईन्स बनवत होती हे खरंय, परंतु तिने सगळ्यांना खोटं बोलून हे सगळं केलंय. आबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत, मला मान्य आहे की कला खोटं बोलली आहे, परंतु मला सांग की ती खोटं बोलली आणि आपल्या चांदेकरांचं काही नुकसान झालंय का त्यातून. सरोज म्हणते की आबा, आता तुम्ही असं कसं काय म्हणू शकता. खरं तर चांदेकरांच्या घरामध्ये खोटं बोलणाऱ्याला सारखी शिक्षा असते ना, त्यामुळे हिला तर आता शिक्षा व्हायलाच पाहिजे. सरोज आता कलाच्या शिक्षेवरच अडून बसते. अद्वैत सरोजला म्हणतो की आई, हिला तर शिक्षा मीच देणार आहे. यापुढे हिने कुठलेही डिझाईन्स काढायचे नाही आणि ते डिझाईन्स आमच्या पेढीमध्ये सुद्धा द्यायचं नाही, आणि खरे हीच तुझी शिक्षा आहे. कला चिडते आणि अद्वैतला म्हणते की एक मिनिट, तू मला नाही सांगायचं की मी डिझाईन्स काढायच्या किंवा नाही काढायच्या. मी काढलेल्या डिझाईन्स तुला घ्यायच्यात की नाही हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. मी माझ्या डिझाईन्स काढणार, मी माझी कला जपणार आणि त्यासाठी मला कोणाचीही गरज नाहीये. आणि तुला डिझाईन्स घ्यायच्या नसतील तर तो तुझा प्रॉब्लेम आहे. तुला नसेल घ्यायच्या तर नको घेऊस, परंतु मी माझी कला जपणार आणि मी माझ्या डिझाईन्स ह्या काढतच राहणार. अद्वैत कलाला म्हणतो की जोपर्यंत मी तुझ्या डिझाईन्स घेत नाही तोपर्यंत तुझ्या ह्या डिझाईन्सचा काहीच उपयोग नाही. तुझ्या डिझाईन्स तसंही मी अप्रूव्ह करणार नाही. अद्वैत म्हणतो की तसंही तुझ्या डिझाईन्स मी अप्रूव्हच करणार नाहीये, त्यामुळे तुझ्या डिझाईन्स बिनकामी होतील आणि तू काढूनही त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कला अद्वैतला म्हणते की माझ्या डिझाईन्सचं काय करायचं ना ते मी बघून घेईल, तू नको सांगूस मला. अद्वैत दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलेला असतो आणि पहिल्यांदा तो सानिकाला भेटतो. सानिकाला तो म्हणत असतो की सानिका, तू माझ्याशी खोटं बोललीस, चांदेकरांशी खोटं बोललीस आणि तुझ्या खतपाणीमुळे त्या कलाला तिची मनमानी करायला भेटली. तसंही त्या कलाची बोलती तर मी बंद केलीच आहे, परंतु जर पुन्हा तू असं वागलीस ना तर मी तुला कामावरनं नक्कीच काढून टाकेल. परत जर तू तिच्या डिझाईन्स इतर कोणाच्या डिझाईन्स आहे असं म्हणून अप्रूव्ह करायला आणलं तर बघ, सगळ्या डिझाईन्स मला ओरिजिनल हव्या आहेत. तू कोणाकडून पण डिझाईन्स काढून घे, परंतु त्या डिझाईन्स ह्या खरेच्या अजिबात नसल्या पाहिजे. अशी कोणीतरी चांगली डिझायनर बघ की तिच्या डिझाईन्स मिस्टर स्वामीनाथन यांना आवडल्या पाहिजे, नाहीतर तुझी नोकरी गेली म्हणूनच समज. सानिका अद्वैतला म्हणत असते की अद्वैत सर, याआधी सुद्धा आपण खूप डिझायनर अपॉइंट केलाय, लाखोंचं त्यांना पेमेंटही केलंय, पण एका सुद्धा डिझायनरने आपल्याला हवं तसं काम कधीच केलं नाही. एवढ्या सगळ्या डिझायनरमधून फक्त कला मॅडम अशा आहेत की त्यांचे डिझाईन्स मिस्टर स्वामीनाथन यांना आवडतात. आणि आता यामध्ये तर आपण काहीच करू शकत नाही. तर अद्वैत चिडतो आणि म्हणतो की तू मला बिझनेस शिकवणार आहेस का.
तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर. मी तुला सांगितलंय ना की खरे खरे सोडून तू दुसरी कुठलीही डिझायनर घेऊन ये. त्याआधी सुद्धा तू खूप खोटाडेपणा केलाय. तुला माहित होतं की ती खरे डिझाईन बनवते, परंतु तू मात्र माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली आहेस. अद्वैत सानिकावर खूपच ओरडत असतो. आता कलाही ऑफिसमध्ये आलेली असते, कारण तिला सानिकाला वाचवायचं असतं. तिला माहीत असतं की अद्वैतला जर राग आला तर तो सानिकाला सुद्धा नोकरीवरून काढून देईल आणि माझ्यामुळे उगाचच त्या सानिकाचं नुकसान होईल. इथे आल्यावर अद्वैत तिला म्हणत असतो की तू इथे काय करतेय आणि तुझी हिंमत कशी काय झाली इथे यायची. कला म्हणत असते की हे बघ चांदेकर, या सगळ्यामध्ये ना सानिकाची काहीही चूक नाहीये. तू सानिकाला काहीही बोलू नकोस. पहिल्या वेळी सानिकाने जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त चांदेकरांचं कॉन्ट्रॅक्ट जाऊ नये म्हणून केलंय. गोष्ट लक्षात ठेव की मी चांदेकर आहे म्हणून तिने ऐकलं होतं. बाकी दुसरं कोणी असतं तर तिने कधी ऐकलं नसतं. तुला माझ्याकडनं डिझाईन्स नकोय ना, मी तुला कधीही डिझाईन्स देणार नाही. माझे डिझाईन्स चांदेकर पेढीमध्ये कधीही असणार नाही. परंतु या सगळ्याची शिक्षा तू सानिकाला देऊ नकोस. मी तुला शब्द देते की आजपासून माझ्या डिझाईन चांदेकरांच्या फर्ममध्ये एंट्रीही करणार नाही. अद्वैत सानिकाला म्हणतो की सानिका तू जा बरं इथून. आणि तसंही ही काय मला शब्द देणार. खोटाड्या माणसांचे मी शब्दही ऐकत नाही. आणि मुळात म्हणजे ती माणसंच ते शब्द पाळत नसतात. त्या अद्वैतला म्हणत असते की जर तू सानिकाला नोकरीवरून काढलं तर मी आबांना सांगून टाकेल की तू सानिकाला नोकरीवरून काढलेस. अद्वैत तिला म्हणतो की आता तू मला आबांची धमकी देणारेस. कला म्हणते की हो, कारण मी तुला सांगितलंय ना की माझे डिझाईन चांदेकरांच्या फर्ममध्ये येणार नाही म्हणून. पुढं बोलून कला आता तिथून निघालेली असते. तर मिस्टर स्वामीनाथन यांना पुढच्या डिझाईन्स द्यायच्या असतात आणि पुढच्या डिझाईन्स त्यांना दाखवायच्या असतात. तर सानिकाने आता ज्या काही डिझाईन्स पाठवलेल्या असतात त्या डिझाईन्स आता अद्वैत बघत असतो, कारण त्या डिझाईन्स दुसऱ्या डिझायनरने दिलेले असतात. अद्वैतला त्यामधले कुठलेही डिझाईन्स आवडत नाही. अद्वैत विचार करू लागतो की अरे ह्या डिझाईन्स तर आपल्यालाच आवडत नाही, मग स्वामीनाथन यांना कशा काय आवडतील. अद्वैतला आता टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच मिस्टर स्वामीनाथन हे चांदेकरांच्या फर्मवर येतात. मिस्टर स्वामीनाथन जेव्हा आतमध्ये येत असतात तेव्हा कलाही बाहेर जात असते. त्यामुळे कला थांबून घेते की आता आतमध्ये नक्की होईल तरी काय. विचार करू लागते की आता मिस्टर स्वामीनाथन यांना त्या डिझाईन्स नाही आवडल्या तर पुन्हा एकदा सगळा ब्लेम हा फक्त सानिकावर येईल. म्हणजे मी डिझाईन्स काढल्या तरी सानिकालाच प्रॉब्लेम होईल आणि नाही काढल्या तरी सानिकालाच प्रॉब्लेम होईल. सोबत एका क्लायंटला सुद्धा घेऊन आलेले असतात. स्वामीनाथन जेव्हा केबिनमध्ये एंट्री करतात तेव्हा अद्वैत त्यांना म्हणतो की स्वामीनाथन बसा, आज खरं तर आमच्या डिझायनरने खूप छान डिझाईन्स काढल्या आणि तुम्हाला त्या डिझाईन नक्कीच आवडतील. परंतु मिस्टर स्वामीनाथन यांना तो म्हणत असतो की मिस्टर स्वामीनाथन तुम्ही इथे बसून घ्या, मी तुम्हाला सगळ्या डिझाईन्स अगदी व्यवस्थितपणे दाखवतो. मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की तुम्ही आतापर्यंत पाठवलेल्या डिझाईन्स आम्हाला इतक्या आवडल्या ना, आणि त्याच डिझाईन्स मनात ठेवून आम्ही आता इथे बसलोय आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्याच डिझाईन्स आम्हाला पुढे बघायला मिळतील. काय असतं ना, डिझायनर जर ठरलेल्या असतील तर बरं होईल. अद्वैत म्हणतो की सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमच्या डिझायनर ह्या ठरलेल्या आहेत. आमच्या डिझायनर वेल एज्युकेटेड आहे, सोबतच त्या फॉरेनवरून डिझाईन शिकून आल्यात. मिस्टर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की हे बघा, वेल एज्युकेट असणं आणि चांगल्या डिझाईन्स काढणं या दोघांमध्येही खूप फरक आहे. कधी कधी न शिकलेला माणूस सुद्धा कलेच्या क्षेत्रामध्ये खूप पुढे जात असतो. आणि माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मागच्या वेळी तुम्ही ज्या डिझाईन्स मला दिल्या होत्या त्या डिझाईन्स कोणीही फॉरेनर किंवा कोणीही शिकलेला माणूस नाही काढू शकत. त्या माणसाने कला नक्कीच शिकलेली नाहीये, त्या माणसाने कला अनुभवली आहे. ज्याने ते डिझाईन्स काढले होते त्या माणसाला नक्कीच कलाक्षेत्रामध्ये खूप अनुभव असणार आहे. स्वामीनाथन अनपेक्षितपणे कलाचंच कौतुक करत असतात आणि कलाचं ते कौतुक अद्वैतला अजिबात खपत नसतं. स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की आम्ही त्याच डिझायनरकडनं फक्त डिझाईन घेणार आहे, कारण आम्हाला फक्त त्याच डिझाईन आवडलात. अद्वैत विचार करतो की आता काय करायचं. मिस्टर स्वामीनाथन यांना तर कलाचेच डिझाईन्स हवेत, आमच्याकडे दुसरे सुद्धा डिझायनर्स आहेत आणि यापेक्षाही चांगले डिझाईन्स आम्ही तुम्हाला काढून देऊ शकतो. तेव्हा मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की नाही, आम्हाला तर त्याच डिझाईन्स हव्यात. आम्हाला जर त्याच डिझायनरने काढलेल्या डिझाईन भेटल्या तरच आम्ही डील पक्की करू. कला मात्र बाहेर राहून हे सगळं दृश्य बघत असते. अद्वैत आता मिस्टर स्वामीनाथन यांना डिझाईन्स दाखवतो. तर त्या डिझाईन्स बघून स्वामी सर म्हणतात की मला अजिबात ह्या डिझाईन्स आवडल्या नाहीये. तुम्ही मागच्या वेळी ज्या डिझाईन्स पाठवल्या त्या ह्या अजिबात नाही आहेत. तुम्ही नक्कीच दुसऱ्या डिझायनरकडून डिझाईन्स घेतलाय आणि मला तर डिझाईन्स हव्या तर त्याच डिझायनरच्या हव्या. अद्वैत म्हणतो की सर तुम्ही मला थोडासा वेळ द्या. खरं तर आमच्याकडे आता सध्या ज्या डिझायनर आहे ना त्या डिझायनर पहिल्या डिझायनरपेक्षा खूपच हुशार आहे आणि सोबतच त्यांना अनुभव सुद्धा आहे. आपण त्यांना थोडा वेळ देऊयात. कला मनात विचार करत असते की अद्वैत हे सगळं काय करतोय. अद्वैत फक्त माझ्यावर असलेल्या रागामुळे त्याच्या बिझनेसचं एवढं मोठं नुकसान करतोय.
मला कळत नाही की अद्वैत एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा असं कसं काय वागू शकतं. रागाच्या ओघात येऊन कोणी डील कशी काय कॅन्सल करू शकतं. स्वामीनाथन आता अद्वैतवर खूप चिडतात आणि अद्वैतला ते म्हणत असतात की जर तुमच्याकडे ते डिझायनर नव्हती तर तुम्ही मला इथे का बोलवलं. मी तुम्हाला ही गोष्ट आधीच बोललो होतो की तुमच्याकडे ती डिझायनर नसेल मी हे कॉन्ट्रॅक्ट फाईल करणार नाही. मिस्टर स्वामीनाथन यांचं बोलणं ऐकून अद्वैत आता घाबरलेला असतो. अद्वैत स्वामी सरांना म्हणत असतो की मला फक्त थोडासा वेळ द्या, मला थोडासा वेळ द्या, मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेन. स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की तुम्हालाही माहिती आहे की माझ्यासाठी वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. आतापर्यंत तुम्ही माझ्यासोबत इतकं छान काम केलं, मला एवढ्या चांगल्या डिझाईन्स दिल्या आणि फक्त त्याच आशेने मी इथपर्यंत आलो होतो. मी तुम्हाला फक्त एक संधी देतोय. तुम्ही जर त्या संधीचं सोनं केलं नाही तर मी आपलं हे कॉन्ट्रॅक्ट संपवेल. कारण आम्ही बँगलोरची लोक फक्त विश्वासावर जगतो. आम्ही पहिल्यांदाही तुमच्यावर विश्वास ठेवलाय, तुम्ही एकदा विश्वासघात केलाय, दुसऱ्यांदा केलाय, परंतु आता जर तिसऱ्यांदा झाला तर आम्ही मात्र हे डीलच कॅन्सल करू. हे बघा, माझे फेरे तुम्ही फुकट घालू नका आणि माझा वेळही वाया घालू नका. माझी एक फेरी म्हणजे लाखोंचं डील असतं आणि तो लॉस मी अजिबात घेऊ शकत नाही. आणि पुढच्या वेळी जर तुमच्या जुन्या डिझायनरने मला डिझाईन्स काढून दिले तर आणि तरच मी येईल, नाहीतर मला परत बोलवू सुद्धा नका, नाहीतर मग आपलं करोडोंचं कॉन्ट्रॅक्ट संपलंय असं समजून चला. अद्वैत आता खूपच घाबरलेला असतो. त्याला फार टेन्शन आलेलं असतं. त्याला काय करावं तेच कळत नसतं. मिस्टर स्वामीनाथन तिथून रागाने निघून गेलेले असतात. आता कला तिथे येते. अद्वैत कलाला म्हणतो की तू इथे काय करतेस आणि तुला इथे कोणी यायला सांगितलं. मला माहिती आहे मिस्टर स्वामीनाथन यांना तूच फितवलंयस ना. कला अद्वैतला म्हणते की एक मिनिट, तू काय डोक्यावर पडलायस का. मिस्टर स्वामीनाथन हे माझ्या अगोदर इथे आले होते. तुला विश्वास बसत नसेल तर CCTV फुटेज चेक कर. आणि तसाही माझा काय संबंध आहे त्यांना भेटण्याचा. अद्वैत कलाला म्हणतो की मिस्टर स्वामीनाथन यांनी तुला सांगू, नाही तर कोणीही सांगू, परंतु मी मात्र चांदेकरांच्या डिझाईनचं कॉन्ट्रॅक्ट तुला देणार नाही. कला म्हणते की अरे पण मी म्हटले का तुला की मला हे कॉन्ट्रॅक्ट हवंय म्हणून. मला नको देऊ कॉन्ट्रॅक्ट, मी तुला म्हणतच नाहीये मला दे म्हणून. आणि आता तू मला दिलंस ना तरी पण मला नको आहे ते. आता तू जर मला कितीही विनवणी केली तरी मी ह्या डिझाईन्स काढणार नाहीये. कारण तुम्ही सर्वांनी माझ्या कलेचा जो काही अपमान केलाय ना त्याचा मला प्रचंड राग आलाय. मी माझ्या कलेचा कधीही अपमान सहन करू शकणार नाही. आणि तुम्ही आता जरी माझ्याकडे डिझाईन्स मागितल्या ना तरी सुद्धा मी तुम्हाला डिझाईन्स देणार नाही. अद्वैत कलाला म्हणतो की तुला काय वाटलं, स्वामीनाथन म्हटले म्हणून काय आम्हाला दुसरा डिझायनर भेटणार नाही का. 2-2, 3-3 लाख रुपये पगार देऊन मी डिझायनर हायर करेल. कला अद्वैतला म्हणते की ठेव ना, तुला जे कोणी डिझायनर ठेवायचे ते ठेव. आणि आतापर्यंत मी तुमच्या कंपनीसाठी एवढे डिझाईन्स काढले, त्याचा एक तरी चेक घेतला का मी. अद्वैत म्हणतो की मग देऊ का तुला चेक. मी लगेचच्या लगेच चेक तुझ्या तोंडावर फेकतो. कला म्हणते की तुझा हा माजोडेपणा तुझ्याकडेच ठेव. हे सगळं जर मला पैशासाठी करायचं होतं ना तर मी जेव्हा पहिल्यांदाच डिझाईन बनवून घेतली ना तेव्हाच तुमच्याकडनं पैसे मागितले असते. भविष्यात एक गोष्ट मात्र तुझ्या नक्कीच लक्षात येईल की जेव्हा आपण कोणाची किंमत करत नाही ना तेव्हा आपल्यालाही काही किंमत भेटत नाही. अद्वैतला सुद्धा या गोष्टीची लवकरच प्रचिती येणार असते. मी घरी आलेला असतो. मिस्टर स्वामीनाथन हे अद्वैतला कॉल करत असतात. अद्वैतला ते म्हणत असतात की हे बघा, आज मी इथेच असणार आहे, मी आज महाराष्ट्रातच आहे, त्यामुळे आजूबाजूच्या ज्या काही डील्स आहे, जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते मी आज करून घेतो. तसंही 2 दिवस मी इथेच थांबणार आहे. जर तुम्हाला मला काही डिझाईन दाखवायचे असेल तर तुम्ही 2 दिवसात दाखवू शकता आणि तेही जुन्या डिझायनरच्याच. 2 दिवस आहेत तुमच्याकडे, तोपर्यंत मी काय परत इकडे येणार नाही. त्यामुळे 2 दिवसामध्ये तुम्हाला जर काही करता आलं तर करा. आणि मी जर एकदा तिकडे गेलो तर मग मात्र आपलं कॉन्ट्रॅक्ट कुठलंही साईन होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर उद्या किंवा परवा या 2 दिवसामध्ये डिझाईन्स तयार करा आणि मला पाठवा. अद्वैत त्यांना म्हणत असतो की तुम्ही मला फक्त 2 दिवसांचा वेळ द्या, मी तुम्हाला खूप छान डिझाईन्स पाठवतो. बाबा आता अद्वैतला विचारतात की काय रे अद्वैत, काही झालंय का. अद्वैत आता घडलेला प्रकार आबांना सांगतो. कशा प्रकारे मिस्टर स्वामीनाथन यांना आपल्या बाकीच्या डिझाईन्स आवडल्या नाहीयेत. आबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत असंच असतं, आपण जर घरातल्या लक्ष्मीचा जर अनादर केला ना तर आपल्यालाही ते भोगावंच लागतं. अद्वैत एक गोष्ट मी तुला सांगतो की आज तू घरच्या लक्ष्मीचा जो काही अनादर केलाय तो मला अजिबात आवडला नाहीये. अजूनही वेळ गेली नाहीये. तू कलाकडे जा, तिची माफी माग आणि तिलाच डिझाईन द्यायला सांग. अद्वैत म्हणतो की नाही आबा, जोपर्यंत आई बोलत नाही तोपर्यंत मी हे करणार नाही. अद्वैत तिथून निघून गेलेला असतो. एक चांगला डिझायनर शोधण्यासाठी अद्वैतने खूप लोकांचे इंटरव्ह्यूज घेतलेले असतात. सगळ्या मोठमोठ्या डिझायनरला त्यांनी बोलवलेलं असतं. इव्हन डबल पेमेंट देण्याची सुद्धा त्याची तयारी असते. अद्वैत हे सगळं फक्त त्याच्या इगोमुळे करत असतो, परंतु त्या डिझायनरपैकी एकही डिझाईन्स ही कलाच्या तोडीस तोड नसते. आबा इकडे कलाला बोलावून घेतात. कलाला ते म्हणत असतात की हे बघ पुरी, तुझा इथे अपमान झालाय. मला माहिती आहे की तुझं मन खूप दुखावलं गेलंय.
अद्वैतने जरी तुझा अनादर केला असेल तरी सुद्धा अद्वैतचे डोळे नक्कीच उघडतील, या गोष्टीची मला पूर्ण खात्री आहे. आबांनी आता एक खेळी खेळलेली असते. आबांनी मिस्टर स्वामीनाथन यांना कॉल केलेला असतो आणि घरामध्ये जो काही प्रकार घडलेला असतो तो सगळा प्रकार मिस्टर स्वामीनाथन यांना सांगितलेला असतो. आबा त्यांना सांगतात की यापूर्वीचे तुम्हाला जे काही डिझाईन्स आवडले होते ते आमच्या सुनेने काढले होते आणि यापुढे तुम्हाला त्या डिझाईन्सही मिळणार नाही. तेव्हा मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की नाही आबा, मला खरं तर त्याच डिझाईन्स आवडल्या आहे आणि खरंच मला त्या डिझाईन्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. आबा म्हणतात की हे बघा, मग यासाठी तुम्हाला माझ्या नातवाचे डोळे उघडावे लागतील. तर अद्वैत जो काही वागलेला असतो त्यामुळे मिस्टर स्वामीनाथन यांना सुद्धा राग आलेला असतो आणि मिस्टर स्वामीनाथन सुद्धा ठरवतात की अद्वैतला आता अद्दल घडवायचीच. मिस्टर स्वामीनाथन दुसऱ्या दिवशी आता अद्वैतकडे येतात. अद्वैत त्यांना त्या डिझायनरने काढलेल्या सगळ्या डिझाईन्स दाखवतो, परंतु मिस्टर स्वामीनाथनना कुठलीही डिझाईन्स आवडत नाही. ते अद्वैतला म्हणतात की हे बघ अद्वैत, मी तुला सांगितलं होतं की मला ज्या डिझाईन्स पाहिजे त्या डिझाईन्स मला भेटल्या पाहिजे. तू मला त्या डिझाईन्स एकही दिल्या नाही आहेत, त्यामुळे मी आजच हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करतोय. ज्या ठिकाणी कलेचा अपमान होतो तिथे मी अजिबात थांबत नाहीये आणि मला असं वाटतंय की तुमच्या इथे कलेचा अपमान झालाय. अद्वैत म्हणतो की नाही, मी खरंच कलाकारांची खूप इज्जत करतो. मिस्टर स्वामीनाथन म्हणतात की जर खरंच तुम्ही कलेची एवढी किंमत करत असताना तर खरं तर आज तुमच्या ऑफिसमधून तुमचा जुना कलाकार कधीच गेला नसता. एक गोष्ट तर मला कळून चुकली आहे की तुमच्याकडे तो डिझायनरच नाही आहे आणि त्यामुळे मला ही गोष्ट समजली आहे की तुमच्याकडे तो डिझायनरही नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही मला दुसरेच डिझाईन दाखवताय. यापुढे आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डील होणार नाही. मिस्टर स्वामीनाथन तिथून रागाने निघून गेलेले असतात. खरं तर मिस्टर स्वामीनाथन यांनी फक्त नाटकं केलेली असतात. अद्वैतचा इगो तर आता पूर्णपणे गळून गेलेला असतो. अद्वैत विचार करत असतो की आता जर मार्केटमध्ये सर्वांना कळलं की चांदेकरांची करोडोंची डील कॅन्सल झाली आहे तर मार्केटमध्ये आपलं नावही जाईल. आबांसमोर सुद्धा आता माझी इज्जत जाणार. आता काय करायचं? करोडोंची डील मिळवण्यासाठी मला त्या खरेचे पाय धरावे लागतील का? तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की कला तर आता डिझाईन्स काढायला नाही म्हटलीये. आबांच्या आता चालीमुळे अद्वैत कलाचे डिझाईन्स पुन्हा मागेल का? तिला रिक्वेस्ट करेल का? तिला पुन्हा एकदा कामावर घेईल का? या सगळ्या गोष्टी बघणं खूप रंजक ठरणार आहे. या व्हिडिओबद्दल, या ट्विस्टबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.